नमस्कार, मी मयूरमा विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पालघर जिल्ह्यातील डहाणू आगारामध्ये बसेसच्या कमतरतेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत होता। त्यामुळे आमदार विनोद निकोले यांनी डहाणू आणि तलासरीसाठी 25 बसेसची मागणी केली होती। तर राज्य सरकारने या मागणीला प्रतिसाद देत 5 नवीन बसेस डहाणू आगारात उपलब्ध करून दिल्या आहेत। आमदार विनोद निकोले यांच्या पाठपुराव्यानंतर डहाणू आगारात 5 नव्या एसटी बस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत आणि त्यांचे लोकार्पण काल रविवारी जल्लोषात पार यावेळी निकोले यांनी नवीन बसेसना हिरवा झेंडा दाखवला आणि निकोले यांनी स्वतः या नवीन एका बसचे स्टेअरिंग हातात घेऊन एक फेरा मारला। राज्य परिवहन महामंडळाच्या डहाणू आगारातील जुन्या आणि धोकादायक ठरलेल्या 16 बसेसमुळे प्रवाशांचे हाल सुरू होते। लांब पल्ल्याच्या मार्गावर या जीर्ण बसमुळे वारंवार बिघाड होणे, उशीर होणे आणि अपघातांचा धोका वाढत होता। त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती। अखेर या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत डहाणूचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात थेट 25 नव्या बस देण्याची मागणी केली होती। या मागणीस सकारात्मक प्रतिसाद मिळून डहाणू आगारात एकूण 5 नव्या एसटी बस दाखल झाल्या आहेत आणि त्यांचे लोकार्पण रविवारी 1 जून रोजी जल्लोषात पार पडले। तर या विशेष लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात आमदार विनोद निकोले यांच्या हस्ते केक कापून नव्या बसचे औपचारिक स्वागत करण्यात आले आणि याच दरम्यान निकोले यांनी प्रत्यक्षात बस चालवत उपस्थित जनतेत एक वेगळी छाप उमटवली। तर या नव्या बस उपलब्ध झाल्यामुळे दुर्गम व लांब पल्ल्याच्या मार्गावर नियमित व वेळेवर बस सेवा सुरू होणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय। तर स्थानिक नागरिकांनी उर्वरित मागितलेल्या बस लवकरच आगारात दाखल होतील अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। तसेच तलासरीत सुद्धा लवकरच नवीन बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। तर या कार्यक्रमास माकपाचे तालुका सचिव कॉम्रेड रडका कलांगडा, किसान सभेचे कार्याध्यक्ष व ठाणे पालघर अध्यक्ष कॉम्रेड चंद्रकांत घोरखना, तसेच कुशल राऊत, तन्मय बारी, वासू दुबळा आणि आगाराचे अधिकारी अजित अवतार, राजू पाटील, यंत्र कारागीर म्हणजेच मेकॅनिक मनोज दुबळा, ड्रायव्हर, कंडक्टर व स्थानिक कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। डहाणूवरून कल्पेश दळवी, विकास समाचार।